मला वाटते 32वा हरिपाठ इथं आश्रमशाळेत संपन्न झालेला आहे. तर या हरिपाठासाठी उपस्थित तुम्ही सर्वच पुण्यवान आणि भाग्यवान आहात. कारण असं सामूहिकरित्या हरिपाठ करायला मिळणं, प्रार्थना म्हणायला मिळणं हे खरोखर पुण्यवंत आणि भाग्यवंतांनाच घडत असतं. तर लर्निंग ऑफ द डे ह्या 32 दिवसामध्ये आपण दररोज काही ना काहीतरी नवीन गोष्ट शिकत आलेलो आहोत. तर आजचं लर्निंग ऑफ द डे काय आहे बघा. सद्गुरूंनी आपल्या सर्वांना जीवन जगण्याची कला शिकवलेलीच आहे. विश्वप्रार्थना आपल्याला सांगितलेली आहे, त्यामध्ये सर्वांसाठी मागितलेलं आहे. आत्तापर्यंत आपणाला हे माहिती नव्हतं की सर्वांसाठी मागायला पाहिजे. जन्मापासून सद्गुरू भेटेपर्यंत आपण स्वतःसाठीच काही ना काहीतरी सतत मागतच होतो. असं असलं तरीसुद्धा जगात फक्त 3च माणसं अशी आहेत ज्यांना तुमची प्रगती बघवते. कोण कोण आहेत 3 माणसं जगाच्या म्हणजे बाजारामध्ये? म्हणजे 3च माणसांना तुमच्या प्रगतीनं आनंद होते. बाकी सगळे प्रगतीने जळणारेच तुम्हाला सापडतात. बघा, तुम्ही जन्मापासून आतापर्यंत हे जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला हे अनुभव आलेले असतील. नेहमी मी सांगत असतो, दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं सोपं आहे, आनंदात अवघड आहे. तर हे 3 लोक कोण आहेत? एक म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आई, दुसऱ्यांदा वडील आणि तिसरं म्हणजे तुमचे गुरु, जे की तुमच्या प्रगतीवर खुश होतील. आणि ह्या चौथं एक आपण ऍड करूया की जीवनविद्या आत्मसात केलेला नामधारक. नुसता जीवनविद्येतला नामधारक असं म्हणत नाही, जीवनविद्या आत्मसात केलेला नामधारक. प्रार्थना म्हणत असताना सर्वांचं भलं व्हावं असं सुरुवातीला जरी वाटत नसलं तर कालांतरानं प्रार्थना ज्यावेळी अंतर्मनात जात्या त्यावेळी तुम्हाला खरंच वाटायला लागते सर्वांचं भलं व्हावं. आणि ज्यावेळी तुम्हाला असं वाटायला लागते त्यावेळी तुमचं भलं व्हायला सुरुवात झालेली असते. बाकी सगळे जळतच असतात. लक्षात घ्या, तुमच्या गुरुला अभिमान वाटत असते, हा मुलगा आहे ना, तो माझ्याकडे होता, तो 7वीला होता, 8वीला होता, 9वीला होता, 10वीला माझ्याकडे होता, तो आज तहसीलदार झालाय. लोकांना आईबाप सांगत असतात की हा जो मुलगा आहे ना, हा माझा मुलगा आहे, तो तहसीलदार झाला. हा जो व्याख्यान देतोय ना, तो माझा मुलगा आहे. आई वडिलांना अभिमानानं सांगता यावं असं काहीतरी कर्तृत्व मुलांनी निर्माण करायला पाहिजे. आणि ते संस्कार पण आई वडिलांनी द्यायला पाहिजेत. म्हणजे इथं बरेचशी मुलं बसलेली आहेत, त्या अनुषंगानं मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांच्यावर तुम्ही ही वेळ येऊन देऊ नका, तो जो पिऊन पडलाय ना, तो माझा मुलगा आहे. तो जो पुड्या खाऊन थुकतोय ना, मावा खाऊन थुकतोय ना, तो माझा मुलगा आहे. अशी वेळ मुलांना तुम्ही तुमच्या आईवडिलांवर येऊ देऊ नका. सगळ्याच गोष्टी काही शिक्षणातनं मिळत नाहीत. काही गोष्टी घरूनही शिकायला लागतात, काही गोष्टी समाजाकडनंही शिकायला होतात. बिनभिंतीची इथली शाळा, लाखो इथले गुरु. जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येक क्षणाक्षणाला आणि प्रत्येक स्टेपला तुम्हाला गुरु भेटतच असतात. फक्त गुरुजी शिकवतात असं अजिबात नाही आहे. शिव्या द्यायचंय कोण शिकवते? शाळेत शिकवलं जाते. पण शिकता का नाही तुम्ही? मुलं मागं बसलेली शिकता का नाही? काय असं कुठं असते पहिला तास शिव्या देण्याचा? असं कुठं असते शाळेत? कुठल्या? दुसरा तास अस्सल शिव्या देण्याचा कुठं असते? तिसरा तास दुसऱ्यावरनं शिव्या देण्याचा असं कुठं आहे काय? पण तरी पण शिकतात की नाही मुलं? या विद्यार्थी मित्रांना माझं सांगणं आहे की शाळेतनं जेवढं तुम्ही शिकता त्यापेक्षा जास्त तुम्ही बाहेरनं शिकत असता, समाजाकडनं शिकत असता, आजूबाजूला शेजापाजाऱ्यांकडनं शिकत असता. शिव्या द्यायचं बाहेरनंच शिकता, व्यसनं करायचं बाहेरनंच शिकता.
असा कुठला शास्त्रशुद्ध क्लास असतोय काय तंबाखू कशी खायची परिपाठात शिकवलं जाते काय? दारू कशी प्यायची शिकवलं जाते? म्हणजे 2 ग्लास भरायचे ते समान आहेत की नाही बघायचे, मग असं वर धरायचं, वरांनो लक्ष आहे का इकडं, आणि मग काय करायचं, ग्लासला ग्लास आणि काय म्हणायचं, वरलही माग आहेत त्यामुळे बोललेलं काय ऐकू ना झाले. हे कुठं शिकवलं जाते काय? पण तरी आपण शिकतो. सगळ्यांना बघा आयुष्यात काही गोष्टी शिकवायची गरज नसत्या, ती आपोआप पोरं शिकत असतात. काही गोष्टी शिकवायची गरज आहे पण ती पोरं कधी शिकणार नाहीत. तुम्हाला काय आवडतं ह्याचा तुम्ही विचार करू नका, तुमच्या भविष्यासाठी काय गरजेचं आहे ह्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आईश करायला सगळ्यांना आवडते, चैनी करायला सगळ्यांना आवडते, सकाळी 9-9, 10-10 वाजेपर्यंत झोपायला सगळ्यांना आवडते, मोबाईल बघायला सगळ्यांना आवडते. असं असले तरी सुद्धा तुम्ही आता हे जे विद्यार्थी दशेत आहात, कितीही तुला बरं वाटत असलं झोपायला तरी तू नको झोपूस. तुझं आत्ता जे कर्तव्य आहे ते काय आहे, अभ्यास करणं हे तुझं आद्य कर्तव्य आहे. मस्त बिनधास्त फिरायला आवडते पण नको फिरू, आत्ता तुझं वय आहे, अभ्यासाचं वय आहे, अभ्यास कर. जे आवडते ते करू नकोस राजा, जे गरजेचं आहे ते कर. मलाही आवडतं, मोबाईल बघायला आवडतं, पिक्चर बघायला आवडतं, उशिरा झोपायला आवडतं, व्यायामाला जायला आवडत नाही, पुस्तक वाचायला आवडत नाही, तरी पण मी पुस्तक वाचतो, तरी पण मी लवकर उठतो. जी सतत टीव्ही समोर दिसतात ती कधीही टीव्हीत येत नाहीत, लक्षात घ्या. आणि जी टीव्हीत येतात ती कधी सतत टीव्ही समोर दिसत नाहीत. जी सतत मोबाईलवर असतात